Okay, I'm sharing my screen. So we have learned about village, kasba, pargana, all these types of places or territories. You can say territories means pradesh होते हे. Village means small place. खेडेगाव, moja. You can say it as a moja. Then kasba. Many villages come together and there were a market, big market called kasba. Then pargana. Many villages or kasbas together form pargana. And how they work, what is the work of the that particular main person, chief of the village. Then we have seen chief of kasba, pargana. Then calamity means दुष्काळाचं जे संकट आलं होतं तर 1630 मध्ये महाराष्ट्रामध्ये त्याच्याविषयी आपण पाहिलं. देन स्लोली वी मूव टू द वारकरी संप्रदाय और वारकरी मुवमेंट. तर वारकरी मुवमेंटचं किंवा वारकरी जी संघटना होती त्यांनी कसं आपल्या समाजाला घडवण्याचं काम केलं. शिवाजी महाराजांच्या आधीच्या काळामध्ये कोणते संत होऊन गेले आणि त्यांनी हळूहळू समाजामध्ये कसे बदल निर्माण केले त्याच्याविषयी आपण पाहत होतो. तर त्याच्यामध्ये वी हॅव लर्न अबाउट संत नामदेव. We have learned about Sant Namdev. He was the great sant of वारकरी movement आणि त्यांचे खूप अभंग आणि कीर्तन आज फेमस होते. अभंग कंपोजिशन हे वेल नोन आहेत सगळ्यांसाठी संत नामदेवांचे. त्याचप्रमाणे त्यांनी पंजाबमध्ये पण त्यांचा जो वारकरी धर्म होता, वारकरी मुवमेंट ती पंजाबमध्ये नेऊन पोचवली. तिथे गुरु ग्रंथ साहिब मध्ये त्यांचे जे कंपोजिशन्स होते ते आपल्याला सापडतात. त्यांचे जे अभंग किंवा ओव्या होत्या ते आपल्याला त्यांचे जे पद्य आहेत ते गुरु ग्रंथ साहिब मध्ये सुद्धा शीख लोकांनी इन्क्लूड करून घेतले. म्हणजे इतकं त्या शीख लोकांना सुद्धा, शीख धर्मियांना पण एवढं आवडलं की त्यांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांचा जो धर्मग्रंथ होता त्याच्यामध्ये ह्यांचं सगळं इन्क्लूड केलं संत नामदेवांचं. त्याच्यानंतर संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीता, जी संस्कृत भगवद्गीता होती त्याला मराठीमध्ये अनुवाद केला. भावार्थ दीपिका म्हणतात त्याला. देन अमृतानुभव लिहिला त्यांनी. अमृतानुभव नावाचा ग्रंथ लिहिला. बस मेन पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचे. एखाद्या संतांची माहिती विचारली, ऍटलिस्ट 3 to 4 लाईन्स तुम्हाला त्यांच्याबद्दल लिहिता आले पाहिजे. पसायदान दिलं त्यांनी. संत ज्ञानेश्वरांनी पसायदानाची निर्मिती केली. देन वी हॅव सीन संत एकनाथ. ही वॉज द ग्रेट संत ऑफ भक्ती मुवमेंट इन महाराष्ट्र. त्यांनी सुद्धा खूप सगळे अभंग, गवळणी, भारुड वगैरे लिहिली. तर गवळण, भारुड किंवा हा कसा आहे, विनोदी प्रकार आहे. अभंगांचा एक विनोदी प्रकार आहे आणि म्हणजे तो पण कीर्तनामध्ये गायला जातो किंवा त्याच्यावरती थोडस नृत्य वगैरे होतं आणि त्याच्यातून म्हणजे शिकवण दिली जाते. चांगलं आचरण कसं असावं याच्याबद्दल शिकवण दिली जाते. त्याचप्रमाणे अभंग जे असतात ते भक्तिमय असतात. ही स्टेटेड भागवत धर्म इन डिटेल. भागवत धर्माचं मूळ ऍक्च्युअल काय आहे, भागवत धर्म म्हणजे काय आहे ते त्यांनी एक्सप्लेन केलं. आणि त्यांनी आपल्या मराठीसाठी खूप काम केलं. म्हणजे
मराठी लँग्वेज वॉज इन्फेरियर टू नो अदर लँग्वेज, म्हणजे मराठी भाषा ही कुठल्याही बाकीच्या भाषेंपेक्षा कमी नाही. त्यासाठी त्यांनी सगळे जे संस्कृत स्कॉलर होते, म्हणजे संस्कृतचे जे पंडित होते, हुशार होते संस्कृत मधले, त्यावेळी संस्कृत पंडित असायचे, म्हणजे त्यांना पूर्ण संस्कृतचे जे धर्मग्रंथ असतील, हे असतील, साहित्य असेल, ते नसतं. मग ते फक्त हे पंडितांनाच खूप इम्पॉर्टन्स असायचं समाजामध्ये, कारण मग सर्वसामान्यांना ते खूप हुशार व्हायचे किंवा त्यांच्याकडे खूप ज्ञान आहे असं वाटायचं त्यांना. पण हे जे सगळे संत होते त्यांनी ते संस्कृत जे नॉलेज आहे ते मराठीमध्ये ट्रान्सलेट केलं, सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवलं. मग ते बोलतात की संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरापासूनही झाली, म्हणजे संस्कृत जर देवांची भाषा आहे तर मराठी प्राकृत म्हणजे मराठी काय चोरांची भाषा आहे का, असं त्यांनी ठणकावून सांगितलं संस्कृत. आणि हे जे सगळे संत होते ते धर्म, जात, पंथ वगैरे मानत नव्हते. ते त्यांची समानतेची वागणूक असायची त्यांच्याकडे, इक्वॅलिटीची. देन संत तुकाराम. संत तुकारामांचा आहे आपल्या इथे पुण्यामध्ये देहूला त्यांची समाधी आहे संत तुकारामांची, आणि आळंदीला ज्ञानेश्वर महाराजांची. ओके, अविका, कॅन यू रीड नेक्स्ट पार्ट? अविका, येस मॅम. तुला हे संत तुकारामांचा पॅराग्राफ रीड करायचा आहे. येस मॅम. संत तुकाराम हे पुण्याजवळील देहू गावाचे. त्यांची अभंग रचना प्रसन्न आणि प्रसादिक आहे. त्यांच्या अभंगांना श्रेष्ठ कवित्वाची उंची लाभली आहे. संत तुकारामाची गाथा ही मराठी भाषेत अमोल ठेवा आहे. ते रंजल्या गांजल्यामध्ये देवत्व पाहण्यास सांगताना म्हणतात, जे का रंगले गांजले त्यांची मन जो आपले तोची साधू ओळखावा. देव तेची जाणवा. आपल्या या दृष्टिकोनामुळे त्यांनी आपल्याकडे असलेली लोकांना दिलेली कर्जांची कागदपत्रे इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवली आणि कित्येक कुटुंबांनी कर्जमुक्त केले. त्यांनी समाजातील दांभिकतेवर व अंधश्रद्धांवर अत्यंत कडक शब्दात टीका केली. भक्तीला नीतीची जोड देण्यावर त्यांची भर होती. जोडीनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचार वेच करी, असे त्यांची शिकवणुकीचे सार सांगता येईल. समाजातील काही कर्मठ लोकांनी ते करत असलेल्या लोकजागृतीला विरोध केला. त्यांनी मुळात अभंग रचण्याचा अधिकारी नाही असा दावा करून त्यांनी त्यांच्या वह्या इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवल्या. त्यांनी या सर्व विरोधात धीरोदात्तपणे तोंड दिले. संत तुकारामांचे शिष्य आणि सरकारी विविध जाती जमिनीतली होती. नवाजी माळी गव्हर्नर शेठ आणि वाणी संतांची जगाडणे जगनाडे, शिवबा कसबा, बहिणाबाई, शिवूरकर मंदिर, महादिजापत कुलकर्णी ही त्यातली काही नावे. गंगारामपंत मवाळ त्यांनी संतांची जगनाडे
यांनी संत तुकारामांचे अभंग लिहून ठेवले. ही त्यांची महत्त्वाची कामगिरी होय. संत कार्यालयाची फलश्रुती संतांनी लोकांना समतेचा संदेश दिला. माणुसकी व मानवता धर्म शिकवला. एकमेकांवर प्रेम करावा, एकत्र यावे व एकजुटीने राहावे ही त्यांची शिकवण होती. त्यांच्या कार्यामुळे लोक जागृती झाली. परचक्र दुष्काळ जळणे प्रसिद्धातील काही दुष्काळजन्य परिस्थितीत किंवा निरनिराळ्या प्रकारची इतर निसर्ग संकटे आली असता त्यांची पर्वा न करता अविका, आपण नेक्स्ट पेज वरचं नंतर रीड करूया. आधी हे समजून घेऊया. ओके. संत तुकाराम ही बिलॉंग टू देहू नियर पुणे. तर हे कुठले होते? देहू म्हणजे पुण्याजवळ देहू जे गाव आहे तिथले होते संत तुकाराम. हिज कंपोजिशन्स और अभंगाज आर व्हेरी प्लीजिंग अँड लुसिड. लुसिड म्हणजे काय? तर प्रासादिक म्हणजे खूपच सुंदर असे होते आणि प्लीजिंग पण होते, मनाला आनंद देणारे होते. प्लीजिंग म्हणजे त्यांनी आपल्याला आनंद होतो. त्यांचे अभंग ऐकल्यावर खूप असा आनंद वाटायचा आणि प्रासादिक वाटायचं, म्हणजे खूप छान वाटायचं. एक अशी सुंदर रचना असायची त्यांची. भक्ती मार्गात लोक अशी बुडून जायची. त्यांचे जेव्हा अभंग ते गायचे तेव्हा विठ्ठलाच्या भक्तीत लोक बुडून जायचे. रिचिंग द ग्रेटेस्ट पोएटिक हाइट्स. म्हणजे हे जे त्यांचे अभंग होते त्यांनी एक ग्रेट पोएटिक हाईट म्हणजे कवित्वाची एक मोठी पातळी गाठली होती. एवढ्या ह्या उंचीचे त्यांचे ते अभंग होते, एवढे सुंदर होते म्हणजे. तर त्याला आपल्या कवितेच्या ह्याच्यामध्ये खूपच हाईट मिळालेली, खूप उंची आहे त्यांच्या अभंगाची. हीज गाथा इज द प्रेशियस ट्रेजर ऑफ द मराठी लँग्वेज. त्यांची जी तुकारामांची गाथा जी आहे ती एक अमोल ठेवा आहे आपल्या मराठी भाषेचा. म्हणजे आपण म्हणतो ना खूपच प्रेशियस, खूप व्हॅल्युएबल, तर तशी ती गाथा आहे आपल्यासाठी. ज्ञानेश्वरी असेल किंवा संत तुकारामांची गाथा असेल, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप प्रेशियस आहेत. ही अस टू फाइंड गॉड बाय शोविंग लव्ह टू द अनहॅपी अँड टॉर्मेंटेड इन द फॉलोविंग लाईन्स. म्हणजे जो देव आहे तो कुणामध्ये बघायला सांगतात? संत तुकाराम सांगतात की देव कुणामध्ये आहे? जे दुःखी लोक आहेत किंवा रंजले गांजलेले आहेत. तर टॉर्मेंटेड म्हणजे काय? रंजले गांजलेले म्हणजे गरीब आहेत किंवा कास्ट, त्यावेळेस कास्ट क्रीड असं चालायचं. मग जे कमी हलक्या जातीचे आहेत किंवा खूप गरीब आहेत, दुःखी आहेत, अपंग आहेत असं म्हणू शकतो आपण. तर यांच्यामध्ये, आणि ते दुःखी आहेत आणि हॅपी म्हणजे पैसे नसतील त्यांच्याजवळ किंवा ते दुःखी असतील. आणि टॉर्मेंटेड रंजले गांजले म्हणजे शरीराने अपंग असतील किंवा अजून काही त्यांना प्रॉब्लेम असेल, तर असे लोक. तर अशा लोकांमध्ये देव बघा असं सांगितलं. म्हणजे देव बघा म्हणजे काय? तर थोडक्यात त्यांची मदत केली पाहिजे. आपण मंदिरांमध्ये वगैरे एवढं दान दक्षिणा करतो, एवढे पैसे खर्च करतो, तर असं न करता जे दुःखी कष्टी लोक आहेत, रंजले गांजलेले आहेत, त्यांच्यामध्ये देव बघा असं त्यांनी सांगितलं. म्हणजेच काय? थोडक्यात त्यांची हेल्प करा आणि तीच भक्ती केल्यासारखं आहे. रंजले गांजलेल्यांची सेवा करणं म्हणजे देवाची भक्ती केलेली आहे. म्हणजे म्हातारे असतील, खूप असे वृद्ध असतील, तर हे सगळे रंजले गांजले. विथ दिस व्ह्यू पॉइंट ही थ्री जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. म्हणजे जे रंजले गांजलेले आहेत त्यांना जो आपला म्हणतो. म्हणजे हे कास्ट क्रीड वगैरे त्यावेळेला खूप चालायचं, धर्मपंथावरून भांडणं व्हायची. मग हे जे रंजले गांजलेले आहेत त्यांना जो आपला म्हणतो तोच खरा साधू आहे असं त्यांनी सांगितलं.
हे जे साधू संत आहेत, म्हणजे खरा साधू कोण, तर जो गरिबांना आपलं समजतो किंवा जो जे संकटामध्ये आहे त्यांना आपलं समजतो, तो खरा साधू. आणि तिथेच त्या साधूमध्येच देव असतो, असं त्यांचं थोडक्यात सांगणं होतं. हे सगळं त्यांनी अभंगातून रचलेलं आहे. With this viewpoint, he thrived in the river Indrayani, the documents of loans that people had borrowed from him, and freed many poor families. ते त्यांचे वडील म्हणजे गावचे सरपंच कसे असतात तशा टाईपचं होतं. म्हणजे पैशाची काही कमतरता नव्हती त्यांना, त्यांची परिस्थिती चांगली होती. मग अशा वेळेस ते कर्ज द्यायचे गरीब शेतकऱ्यांना, धान्य म्हणजे पिकवण्यासाठी किंवा पेरणीसाठी जे काही कर्ज लागत असे किंवा काय, मग त्यांचे वडील ते देत असत. किंवा ते पण सधन कुटुंबातले होते म्हणून त्यांनी काही कर्ज दिली होती लोकांना. आणि मग ते तर संत झाले नंतर, म्हणजे त्यांचे विचारच असे होते, साधू संत होते, त्यांचे विचार एवढे श्रेष्ठ होते की त्यांनी ते जे डॉक्युमेंट्स होतात कर्जाचे, लोकांना कर्ज दिले, ते सगळे इंद्रायणीच्या पाण्यामध्ये सोडून दिले, म्हणजे इंद्रायणी नदीमध्ये सोडून दिले. म्हणजे लोकांची थोडक्यात काय केलं तर लोकांची कर्ज माफ करून टाकली. असं कोणी करेल का सांगा बरं? आपण कुणाला 100 रुपये जरी दिले तरी आपण विचार करतो की हा माणूस कधी परत देईल आपल्याला. त्यांनी तर काय केलं, एवढं मोठं मोठं कर्ज घेतलं होतं ते सुद्धा म्हणजे लोकांचं त्यांनी माफ करून टाकलं. म्हणजे किती दानशूर होते ते बघा. खरंच त्यांना साधू म्हणायला पाहिजे ना, खरंच ते साधू म्हणजे देवाचा अवतार असतात. कारण की हा सर्वसामान्य माणूस आपण असं करू शकत नाही जे साधू संत करतात, म्हणूनच ते आपल्यापेक्षा श्रेष्ठ होतात. अँड फ्रीड मॅनी पुअर फॅमिलीज फ्रॉम द बॉन्ड ऑफ लोन, म्हणजे गरीब ज्या कुटुंब होती, गरीब कुटुंब, त्यांना कर्जातून मुक्त केलं, कर्ज त्यांचं माफ करून टाकलं. ही क्रिटिसाइज द हायपोक्रेसी अँड सुपरस्टिशन इन द सोसायटी. तर समाजामधली दांभिकता आहे किंवा सुपरस्टेशन म्हणजे कर्मठ किंवा अंधश्रद्धा जी आहे त्याला त्यांनी अपोज केलं, म्हणजे क्रिटिसाइज केलं, त्याला त्यांचा विरोध होता. दांभिकता म्हणजे हा जो उच्च नीचपणा आहे, ते जे पंडित जे होते ते स्वतःला श्रेष्ठ समजत, ब्राह्मण स्वतःला श्रेष्ठ समजत, बाकीच्यांना कनिष्ठ समजत, ही जी हायपोक्रेसी होती. आणि सुपरस्टेशन म्हणजे समाजामध्ये त्यावेळेला खूप अंधश्रद्धा निर्माण झाली होती. आपण तर लास्ट लेसन मध्ये म्हणजे लास्ट लेक्चर मध्ये पाहिलं होतं की लोक अगदीच नशिबावर विश्वास ठेवणारी अशी झाली होती. तर नशिबात असेल तर मिळेल, किंवा शिक्षण घेण्यावर, एज्युकेशन घेणं किंवा हे त्याच्यासाठी कमी झालं होतं. आणि अंधश्रद्धा वाढली होती की ह्या देवाला असं केलं तर मग हे होईल, किंवा ब्राह्मणाला ह्या दानदक्षिणा केली, होम हवन केले तर मग आपल्यावरचं संकट दूर होईल. अशा प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भूत प्रेत अशा प्रकारचं एक अंधश्रद्धा निर्माण झाली होती समाजामध्ये. आणि त्याला त्यांनी विरोध केला होता, त्याच्या विरुद्ध लोकांना त्यांनी स्ट्रॉंग बनवलं. ही स्ट्रेस दॅट डिवोशन शुड बी कपल्ड विथ मोरॅलिटी, म्हणजे ही जी भक्ती आहे, भक्तीचा सार त्यांनी, मोरल म्हणजे मोरॅलिटी म्हणजे एक नैतिकता, भक्तीतून त्यांनी लोकांना नैतिकता शिकवली, म्हणजे चांगलं आचरण काय असतं, मोरॅलिटी काय असते ती शिकवली. हीज टीचिंग्स कॅन बी समड अप ॲज, म्हणजे त्यांची जी शिकवण आहे सगळी ती आपल्याला एकत्रितपणे असं करता येईल की जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. म्हणजे खूप सगळं धन जरी जोडलं आपण आणि आपले विचार जर उदास असतील तर काय फायदा आहे, असं थोडक्यात त्याचा मिनिंग होतो. आणि आपलं जे धन आहे, आपण जे धन जोडतो ते उत्तम असावं, म्हणजे उत्तम व्यवहार आहे, म्हणजे चांगल्या मार्गाने जोडलेलं असावं ते. असं म्हणजे चोरीचं किंवा आपण म्हणतो ना 2 नंबर, तर अशा प्रकारचं धन जोडलेलं नसावं, तर उत्तम व्यवहारातून ते धन असावं. Some dogmatic people, डॉगमॅटिक म्हणजे काय, कट्टर. म्हणजे त्यावेळेला जे संस्कृत पंडित मी जे सांगितलं तुम्हाला की ब्राह्मण होते किंवा जे स्वतःला श्रेष्ठ समजत, असे कट्टर लोक होते त्यावेळेला की हे संत कुठून आले,
तुम्ही कोण आणि तुम्ही कशाला हे समाजामध्ये हे करताय. मग त्यांना खूप विरोध केला जायचा त्यावेळी. त्यांना खूप क्रिटिसाइज केलं जायचं, त्यांचा विरोध व्हायचा, त्यांच्यावरती अक्षरशः शेणाचे गोळे दगड सुद्धा मारायचे लोक त्यांना. किंवा हे जे संस्कृत पंडित होते ते त्यांना लोकांना असे भडकवायचे, मग त्यांना काही लोक त्यांना त्रास द्यायची. पण तरी पण ते असं समजत, संत लोक असं समजत की ठीक. Some dogmatic people oppose the social awakening. तिचं काम मॅम व्हॉइस इज ब्रेकिंग. केलं. Taken. मॅम युअर व्हॉइस इज ब्रेकिंग. And ओके, तर आपण काय पाहिलं, परत एकदा मी रिवाइज करते, नंतर स्क्रीन शेअर करते. ओके, तर म्हणजे रंजल्या गांजल्यांना मदत करायची असं संत तुकारामांची शिकवण होती. तर रंजले गांधी म्हणजे कोण? जे गरीब असतील किंवा दुःखी कष्टी असतील, अपंग असतील, वृद्ध असतील, ह्या सगळ्यांची सेवा करण्यातच देव आहे असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजेच देवाची खरी भक्ती आहे. आणि जो ह्यांना आपला म्हणतो, म्हणजे रंजल्या गांजलेल्यांना आपला म्हणतो, तो खरा साधू आहे, अशी त्यांची शिकवण होती. आणि त्यांनी खूप सगळ्या त्यांची परिस्थिती चांगली होती, म्हणजे त्यांच्या वडिलांकडून किंवा त्यांच्याकडून ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं होतं, गरीब शेतकऱ्यांनी त्यांनी ते सगळे डॉक्युमेंट्स असतात, म्हणजे जे सगळे हिशोबाची कागदपत्र असतात, ती सगळी त्यांनी इंद्रायणी नदीमध्ये सोडून दिली. म्हणजेच काय, गरीब लोकांचं कर्ज माफ करून टाकलं होतं. आणि मग त्यांना हे जे होते त्यावेळेचे कट्टर जे लोक होते, डॉगमॅटिक पीपल, म्हणजे कट्टर म्हणजे पंडित असतील, साधू किंवा ब्राह्मण असतील, त्या लोकांनी खूप त्यांना विरोध केला. पण त्यांच्या विरोधात त्यांनी संत तुकारामांनी समाज जागृतीचं काम चालूच ठेवलं. आणि त्यांच्या म्हणजे हे सगळं समाज जागृती मोस्टली त्यांची अभंगांमधून होत असे, किंवा त्यांची जी गाथा आहे तुकाराम गाथा त्याच्यातून होत असे. संत तुकाराम फेस द अपोजिशन विथ नोबल करेज. म्हणजे नोबल करेज म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर, म्हणजे पूर्ण भारतातून किंवा महाराष्ट्रातून म्हणू शकतो आपण, त्यांना अपोजिशनला फेस करावं लागलं. त्यांच्या विरोधात खूप सगळी लोक उभी होती पूर्ण महाराष्ट्रभरातून. तरी सुद्धा त्यांनी त्यांचं काम चालूच ठेवलं आणि लोकांना दाखवून दिलं. त्यांचं जे कार्य आहे ते लोकांना दाखवून दिलं. मग हळूहळू लोक त्यांच्यावरती विश्वास ठेवू लागले, बिलीव्ह करू लागले. ओके, अंडरस्टूड? आता ऐकू येतंय का? ओके, स्क्रीन शेअर केलं की थोडासा प्रॉब्लेम होतोय. ओके, परत आपण नेक्स्ट टाइम असं झालं तर बघूया परत एकदा. वेट अ मिनिट. तन्वी, येस मॅम. रीड नेक्स्ट पार्ट. हा. स्क्रीन दिसते तुला? हो.
सत्य कार्याची फलश्रुती. संतांनी लोकांना समतेचा संदेश दिला, माणुसकी व मानवता धर्म शिकवला. एकमेकांवर प्रेम करावे, एकत्र यावे व एकजुटीने राहावे ही त्यांची शिकवण होती. त्यांच्या कार्यामुळे लोकजागृती झाली. परचक्र, दुष्काळजन्य परिस्थिती किंवा निरनिराळ्या प्रकारची इतर निसर्ग संकटे आली असता त्यांची पर्वा न करता असे जगावे याविषयी त्यांनी केलेला उपदेश हा लोकांचा मोठा आधार ठरला. त्याच्या या कार्यामुळे महाराष्ट्रातील लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. आणि पूर्ण वाचू? येस, अजून एक पॅराग्राफ रीड कर. हा. समाजात धर्माची अवनती झाली होती. अशा वेळी संतांनी पुढे येऊन समाजाचे रक्षण केले. ते धर्माचा खरा अर्थ सांगू लागले. लोकांमध्ये राहून त्यांची सुखदुःखी समजावून घेत भक्ती मार्गाचे पुरस्कार करू लागले. अशा वेळी समाजातील काही कर्मठ लोक त्यांना विरोध करू लागले. हा विरोध सहन करणे म्हणजे आपल्या कर्तव्याचाच एक भाग आहे असे संत मानत असत. तुका म्हणे तोची संत, सोशी जगाचे आघात या शब्दात संत तुकारामांनी खऱ्या संतांचे लक्षण सांगितले आहे. ओके. द मेसेज ऑफ इक्वॅलिटी टू द पीपल. आतापर्यंत पाहतच आलोय की एकच संदेश दिलाय, सगळ्यात महत्वाचा संदेश दिला त्यांनी सगळ्यांना. दे टॉट ह्युमॅनिटी म्हणजे मानवतेचा पण संदेश देत होते. त्यांनी मानवता शिकवली. आणि मानव धर्म म्हणजे काय आहे? एकमेकांना मदत करणे, आपल्यापेक्षा जे दुःखी आहेत, कष्टी आहेत, गरीब आहेत त्यांना आपण मदत करणे किंवा त्यांचं दुःख समजून घेणे म्हणजेच काय? ह्युमॅनिटी. दे प्रीच दॅट पीपल शुड लिव्ह टुगेदर इन हार्मनी, युनिटी अँड लव्ह. तर लोकांनी एकमेकांशी कसं राहिलं पाहिजे? एकमेकांचा द्वेष, राग करा न राहता त्यांनी काय शिकवण दिली की लोकांनी एकमेकांसोबत समानतेने किंवा एकत्रितपणे राहिलं पाहिजे, युनिटी, प्रेमाने राहिलं पाहिजे, हार्मनी म्हणजे समन्वय साधला पाहिजे एकमेकांमध्ये. समन्वय म्हणजे काय? तर एकमेकांना समजून घे. देअर वर्क रिझल्टेड इन सोशल अवेकनिंग. आणि मग ह्यांचं हे सगळं कार्य आहे संतांचं, त्याचा रिझल्ट म्हणून काय झालं? त्याचा परिणाम असा झाला की समाजामध्ये जनजागृती होऊ लागली होती. आधी जे लोक, आधीचा समाज पूर्ण वेगळा होता. संतांचं जेव्हा कार्य चालू होणार होतं, हे जे सगळे संत आले त्याच्या आधीचा समाज पूर्णपणे वेगळा होता. खूप समाजामध्ये स्तोम माजलं होतं. खूप म्हणजे लोकांना खूप त्याचा त्रास व्हायला लागला होता सर्वसामान्यांना. आणि हे संत आले तसं त्यांनी सगळं लोकांना चांगल्या शिकवणी देऊन त्यांचं बिहेवियर किंवा आचरण पूर्ण चेंज करायला सुरुवात केली होती. दे टॉट हाऊ टू लिव्ह इन द फेस ऑफ फॉरेन इन्व्हाजन, ड्रॉट लाईक सिच्युएशन अँड ऑर एनी अदर नॅचरल कॅलॅमिटी. म्हणजे त्यांनी लोकांना शिकवलं की फॉरेन इन्व्हाजन झाले म्हणजे परकीय आक्रमणं झाली, दुसऱ्या देशातून म्हणा किंवा राज्यातून, परराज्यातून आक्रमणं झाली तर कसं आपलं असलं पाहिजे, कसं जगलं पाहिजे. हाऊ टू लिव्ह, ड्रॉट लाईक सिच्युएशन किंवा दुष्काळामध्ये कसं जगलं पाहिजे, किंवा एनी अदर नॅचरल कॅलॅमिटी किंवा दुष्काळ असतो किंवा अतिवृष्टी होते कधी कधी. अदर नॅचरल कॅलॅमिटी म्हणजे काय? नैसर्गिक संकट, भूकंप होऊ शकतो किंवा अजून काही संकट येतात. तर अशा वेळेला कसं आपल्याला त्यातून कसा मार्ग काढता येईल हे सुद्धा संत शिकवत असत. देअर टीचिंग प्रूव्ड टू बी अ बिग सपोर्ट फॉर पीपल. देअर वर्क दे क्रिएटेड सेल्फ कॉन्फिडन्स अमॉंग द पीपल. लोकांमध्ये त्यांनी आत्मविश्वास जागृत केला. जी लोक आता आपलं काही होऊ शकत नाही, नशिबावर जी विश्वास ठेवत होती किंवा दुष्काळ आणि ह्याच्यामध्ये जी दुःखी होऊन गेली होती, त्यांच्यामध्ये लोकांनी आत्मविश्वास जागृत केला. देअर वॉज अ डिटोरिएशन ऑफ एथिक्स अँड रिलिजन इन द सोसायटी.
आपल्या धर्माचा ऱ्हास व्हायला लागला होता. मुख्य जो मानवता धर्म आहे, रिलिजन, आणि एथिक्स, आपली नैतिक मूल्य जे आहेत. नैतिक मूल्य म्हणजे काय, एथिक्स म्हणजे काय, तर चांगलं आचरण करण्यासाठी जी पूर्वीच्या संतांनी जी शिकवण करून ठेवली, जे आपल्या धर्मामध्ये काही गोष्टी सांगितल्यात. भगवद्गीता आहे आपला धर्मग्रंथ, त्याच्यामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या आहेत, किंवा मग मुसलमानांचा असेल, त्यांचा जो धर्म ग्रंथ आहे त्याच्यामध्ये ज्या गोष्टी सांगितल्यात त्याचं डिटोरिएशन व्हायला लागलं होतं, ऱ्हास व्हायला लागला होता, त्या गोष्टी संपू लागल्या होत्या. तर त्यांनी त्या परत लोकांना शिकवून दिल्या, पटवून दिल्या. ऍट सच टाइम द सन्स केम फॉरवर्ड टू प्रोटेक्ट द सोसायटी. म्हणजे असं जेव्हा समाजामध्ये असं सगळं चाललं होतं त्यावेळेला हे संत लोक पुढे आले. दे टॉट द ट्रू मिनिंग ऑफ रिलिजन. त्यांनी धर्माचा खरा अर्थ लोकांना सांगितला. दे शोड द पाथ ऑफ डिवोशन बाय लिव्हिंग अमॉंग्स पीपल अँड शेअरिंग देअर जॉयज अँड सोरोज. आणि लोकांना भक्ती मार्ग कसा शिकवला त्यांनी, तर त्यांच्यामध्ये राहून लोकांमध्ये ते राहिले. असं नाही की मी फार श्रीमंत, मी संत आहे म्हणून मी सगळ्यामध्ये श्रेष्ठ, आणि असे नव्हते. ते संत कसे होते, लोकांसोबतच राहायचे, त्यांच्यामध्येच भक्ती मार्गाचा प्रसार करायचे, त्यांचे दुःख आनंद ते शेअर करायचे, स्वतःचं दुःख त्यांना सांगायचे किंवा त्यांचा आनंद स्वतःसोबत शेअर करायचे. अशा प्रकारचे हे संत होते सगळे. सम ऑर्थोडॉक्स अँड डॉगमॅटिक पीपल अपोज देम. काही कट्टर जे होते त्यावेळेला मी समज, ज्यांना काही ग्रंथांचं ज्ञान होतं, तर ते लोक जे होते but some believed that facing this opposition was the part of their duty. पण संत काय समजत की व्हॉइस इज ब्रेकिंग, परत व्हॉइस ब्रेक होतोय. ओके, तर ते संत काय सांगत की म्हणजे हा जो त्यांचा जे सहन करावं लागायचं त्यांना, हा जो विरोध व्हायचा लोकांचा, लोक त्यांना त्रास द्यायचे, तर हा आपल्या कर्तव्यच आहे, हे सहन करणं आपलं कर्तव्यच आहे असं ते समजत. आपल्याला सहन केलंच पाहिजे. आपण सहन नाही करणार ह्या गोष्टी तर लोक सुधारणार असे किंवा समाजामध्ये सुधारणा कशी होणार, म्हणून ते लोकांचा विरोध, ह्या कट्टर लोकांचा विरोध सहन करतच राहिले. तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात. तुकाराम महाराज काय म्हणतात, तर खरा संत कोण आहे, जो लोकांचे आघात सहन करतो आणि त्यातून पण लोकांना शिकवतो, तो खरा संत. आता आवाज येतोय का? ओके, दीपिका रीड नेक्स्ट पार्ट. मॅम, येस, द सन्स. तुमचा आवाज मला एक मिनिट, तुमचा सगळ्यांचा आवाज मला क्लिअर येतो, माझा आवाज का ब्रेक होतोय? ओके, रीड दीपिका. मॅम, The sons elucidated the complex dharma of the scholars, Shastris and Pandits in the language of the people. They prayed to God using simple everyday terms. They took the view that all are equal before God. They taught society to do away with the pride arising out of caste and varna and see everyone as God's children. A characteristic of the sons was that they did not forget their duties on the path of devotion. They found God in their work. Sant Savta said, "Kanda मुळा भाजी अवघी विठाई माझी." These statements refer to farm work but applies to work in all walks of life. The sons carried on with their duties even as they were engaged in the devotion, teaching and composing verses. They developed the moral sensibilities of the society.
Okay. Okay. Wait. Good job. There was a deterioration of ethics and religion in the society. म्हणजे त्या काळामध्ये आपलं जे नैतिक मूल्य होती त्याचं ते मी सांगितलं तुम्हाला ना. द संत इलोसिडेट द कॉम्प्लेक्स धर्म ऑफ द स्कॉलर्स. म्हणजे ह्या संतांनी अगदी सोप्या भाषेमध्ये धर्म एक्सप्लेन केला. जो स्कॉलर्स होते, जे शास्त्री आणि पंडित होते, त्यांचा जो धर्म आहे, मग त्यांना पण आश्चर्य वाटायचं की अरे बापरे, हे संत तर सगळंच लोकांना एक्सप्लेन करायला लागले. पहिले ते शास्त्री वगैरे पंडित जे होते ते स्वतःला श्रेष्ठ समजत. त्यांना वाटायचं की हे फक्त आम्हालाच माहितीये, धर्मांचं ज्ञान फक्त आम्हालाच माहितीये. हे होम हवन किंवा भक्ती हे जे काय आहे ते फक्त आम्हालाच येतं आणि सगळ्या ग्रंथांचं ज्ञान आहे. त्यांना ते ग्रंथ पहिलेचे जे हे असायचे संस्कृत श्लोक वगैरे सगळं तोंडपाठ असायचं, किंवा गीता जी आहे संस्कृत मध्ये जी लिहिलेली आहे ते सुद्धा त्यांना सगळं तोंडपाठ असायची. मग त्यांना असं वाटायचं की हे फक्त आम्हालाच माहितीये. पण संतांनी काय केलं, हे कॉम्प्लेक्स धर्म जो आहे तो सोप्या भाषेत करून सांगितला लोकांना. धर्म म्हणजे काय आहे. आणि हे पंडित काय करायचे, मग त्याचा फायदा घ्यायचे. लोकांना ज्ञान नव्हतं, मग हे पंडित जे आहेत ते थोडस त्याच्यामध्ये चेंजेस करून त्यांना सांगत, धर्माचा चुकीचा अर्थ शिकवत. सगळेच असं नसतील करत, पण मोस्ट ऑफ द पंडिट्स त्यांचं जे स्थान कायम राहावं म्हणून ते लोकांना शिकवत नसत, चांगला धर्म शिकवत नसत. पण ह्या संतांनी त्यांच्या भाषेमध्ये लोकांना एक्सप्लेन टाईप आपण ते सगळं करून आपण भक्ती कशी करू शकतो त्याचे सिंपल मार्ग त्यांनी सुचवले. दे टूक द आर इक्वल बिफोर गॉड. त्यांनी सगळ्यांना काय सांगितलं की देवासमोर सगळे समान आहेत. दे टॉट सोसायटी टू डू अवे विथ अरायझिंग आउट ऑफ कास्ट अँड वर्ण अँड सी एव्हरीवन ॲज अ गॉड चिल्ड्रन. त्यांनी समाजामध्ये काय शिकवलं की हे कास्ट आणि वर्ण हे सगळं चुकीचं आहे, ह्याच्यापासून दूर राहा. डू अवे विथ द, म्हणजे ह्याच्यापासून जो स्वाभिमान अहंकार निर्माण होतो कास्ट आणि वर्ण, प्राईड अरायझिंग, म्हणजे त्याचा जो अहंकार आहे त्याच्यापासून दूर राहिलं पाहिजे. आणि सगळे आपण जे सगळे आहे ती देवाचे गॉड चिल्ड्रन, म्हणजे देवाचे मुलं आहोत आपण सगळे. कॅरेक्टरिस्टिक ऑफ द संत वॉज दे डिड नॉट फॉरगेट देअर ड्युटीज ऑन द पाथ ऑफ डिव्होशन. म्हणजे हे जे सगळे संत होते बघा, ते भक्ती पण करत, स्वतःही देवाच्या भक्तीमध्ये तल्लीन होत, पण त्याचबरोबर ते त्यांच्या ड्युटीज विसरत नसत. त्यांना लोकांसाठी काम करायचंय, समाजामध्ये जनजागृती करायची आहे, हे काम ते विसरत नसत. आणि त्यांचं हे सगळं भक्ती मार्गाचं जे शिकवण आहे ते कशामधून देत, तर ते व्हर्सेस कंपोज करत, म्हणजे अभंग किंवा हे सगळे पद्य ते त्याच्यामधून ते लोकांना शिकवण देत. दे फाउंड गॉड इन देअर वर्क. संत सावता सेड कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. म्हणजे सावता मळ्यांचा एक अभंग आहे की कांदा मुळा भाजी, ये स्क्रीन ऑफ केलीये मी. दीपिकानी तर रीड केलेलंच आहे, तर मग रीडिंग तर झालेलं आहे, त्याच्यामुळे आपण 2 मिनिटाकरता स्क्रीन ऑफ ठेवली. तर संत सावता सांगायचे कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. म्हणजे कांदा मुळा भाजी याचा अर्थ काय इथे, म्हणजे शेती करत असतील, फार्म वर्क, त्याचा मेन हे काय आहे मिनिंग. कांदा मुळा भाजी म्हणजे जे फार्म वर्क करत असत शेतकरी, शेतकरी काम करता करता सुद्धा देवाचं नाव घेऊ शकतात, किंवा आपण आपलं रोजचे जे डे टू डे लाईफ मधलं काम आहे ते सोडायची गरज नाही. देवासाठी भक्ती मार्गात जायचंय म्हणजे काय, हे सगळं सोडून हातामध्ये विणा घेऊन फिरायची गरज नाही असं संत सांगत. किंवा मंदिरातच जाऊन बसलं पाहिजे दिवसभर असं नाहीये. तुम्ही तुमचे रोजचं जे जीवनावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी जे काम करायचंय ते तर तुम्हाला करावंच लागणार आहे. शेती असेल किंवा अजून कुठलं असेल, दुसरी कामं असतील, तुमच्या नोकरी धंदा असेल,
हे तर करायचंच आहे, पण हे करता करता सुद्धा तुम्ही देवाचं नाव घेऊ शकता, असं त्याचं मिनिंग आहे. द संत कॅरीड आउट ऑन विथ देअर ड्युटीज इवन ॲज दे वेअर एंगेज्ड इन डिवोशन. म्हणजे स्वतः भक्ती करत पण तरी सुद्धा ते त्यांचे कर्तव्य विसरले नव्हते. टीचिंग दे डेव्हलप द मोरल सेन्सिबिलिटी ऑफ द सोसायटी. तर समाजामध्ये त्यांनी मोरल सेन्सिबिलिटी म्हणजे एक नैतिक संवेदनशीलता जागृत करण्याचं काम केलं. म्हणजे संवेदनशील होऊ लागले लोक. जसे आधी धर्माचं स्तोम माजलं होतं, उच्च नीच जात पात हे सगळं जे चाललं होतं, गरीब श्रीमंत, तर याच्यातून बाहेर पडून लोकांना आता खरं आचरण काय आहे किंवा कसं वागलं पाहिजे एकमेकांबद्दल त्यांच्या मनात इमोशन्स जागृत होऊ लागले. म्हणजे ते संवेदनशील होऊ लागले गरिबांविषयी किंवा रंजले गांजले जे आपण पाहिलं त्यांच्याविषयी समाजामध्ये आता जनजागृती होऊ लागली होती. म्हणजे काय, मोरल सेन्सिबिलिटी. सेन्सिबल झाली होती लोक. सेन्सिबल म्हणजे काय, संवेदनशील. समोरच्याचं दुःख आता त्यांना समजू लागलं होतं. कलेक्ट मोर इन्फॉर्मेशन अबाउट पंढरपूर वारी अँड डिस्कस द फॉलोइंग टॉपिक्स. इन विच मंथ डू द वारकरीज गोज ऑन द वारी? हाऊ इज द वारी प्लॅन? आताच आपली सध्या वारी चालू आहे बघा. मध्ये तुम्ही न्यूज मध्ये पाहिलं असेल. आता तर म्हणजे ऍक्च्युअल फिजिकल वारीला तर विरोध आहे, बंदी आहे. पण काही संत किंवा काही वारकरी पालखी घेऊन निघालेले आहेत पंढरपूर. त्यांना माहितीच असेल. रीड नेक्स्ट पार्ट. प्रद्युम. येस मॅम. रामदास. स्टार्ट रीडिंग. ओके मॅम. रामदास स्वामी मराठवाड्यातील जांबा गावाचे. त्यांनी बलोपासनाचे महत्व स्पष्ट केले. मराठा तुतिका मिळावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, हा त्यांचा संदेश प्रसिद्ध आहे. त्यांनी दासबोध, करुणाष्टके, मनाचे श्लोक या साहित्याच्या माध्यमातून जनतेला व्यावहारिक शिक्षणाचे धडे दिले. लोक चळवळीचे आणि लोक संघटनेचे महत्व सांगितले. समर्थ संप्रदायांची स्थापना केल्या. चाफळ हे या संप्रदायाचे केंद्र होते. रामाच्या आणि हनुमानाच्या उपासनेचा प्रसार केला. आपल्या विचारांच्या प्रसारार्थ त्यांनी भरपूर प्रवास केला. ओके. रीड लास्ट ऑल्सो, लास्ट पॅराग्राफ. पारतंत्र्यातील स्वातंत्र्याच्या प्रेरणा. शिवपूर्वकालीन महाराष्ट्रात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इत्यादी प्रकारची स्थिती ही सामान्यतः अशी होती. या काळात महाराष्ट्र आदिलशाही वगैरे सत्तांच्या नियंत्रणाखाली होता. त्यामुळे तो स्वतंत्र नव्हता. असे असले तरी काही व्यक्ती आणि विचारधारा स्वातंत्र्याची स्वप्ने पाहत होत्या. अशा घटकांमध्ये स्वराज्य संकल्पना मानल्या जाणाऱ्या शहाजीराजांचे स्थान अग्रभागी होते. ओके. तर हळूहळू आपल्याला बघा लास्ट पॅराग्राफ मधून ते आता स्वराज्याच्या इकडे घेऊन चालले. म्हणजे आता नेक्स्ट लेसन पासून आपल्याला शिवाजी महाराजांचे सगळे लेसन पाहिजेत. संभाजी महाराज, शिवाजी महाराज. तर तिकडे हळूहळू आपला टर्न व्हायला लागला लेसन. तर रामदास स्वामी, शेवटच्या संतांबद्दल आपल्याला पाहायचंय ते होते रामदास स्वामी. तर ही वॉज फ्रॉम जाम इन महाराष्ट्र. ही एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ फिजिकल फिटनेस टू द पीपल. बलोपासना म्हणजे काय, फिजिकल फिटनेस म्हणजे योगा केला पाहिजे किंवा ध्यान चिंतन केलं पाहिजे आणि आपलं शरीर आपण कसं स्ट्रॉंग ठेवलं पाहिजे. जसं मन स्ट्रॉंग पाहिजे माणसाचं, संवेदनशीलता, हे सगळं ठीक आहे. म्हणजे सर्व धर्म समानता किंवा हे इक्वॅलिटी वगैरे तर शिकवण दिलीच बाकीच्या संतांनी. रंजलेल्या गांजलेल्यांना मदत करा किंवा समोरच्याचं दुःख समजून घ्या, समानतेची वागणूक दिली. पण त्याच्यासोबत रामदास स्वामींनी
फिजिकल फिटनेसवर सुद्धा भर दिला होता. म्हणजे व्यायाम असेल किंवा अजून श्वसनाचे व्यायाम असतील, प्राणायाम, ध्यान, याच्यातून त्यांनी लोकांना फिजिकल फिटनेसचं महत्व समजून सांगितलं. म्हणजे हे जे आजारी पडत लोक किंवा रोगराई पसरत, तर ह्याच्यासाठी आपण कसं फिजिकली फिट असलं पाहिजे, त्यासाठी त्यांनी लोकांना उपदेश केले. मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. म्हणजे मराठ्यांनी एकत्र येऊन महाराष्ट्रातला धर्म हा मराठी धर्म वाढवत राहावा. दिस मेसेज ऑफ रामदास स्वामी इज फेमस. ही गेव प्रॅक्टिकल एज्युकेशन अँड लेसन इन गुड कंडक्ट थ्रू हिज वर्क लाईक दासबोध, करुणाष्टक, मनाचे श्लोक. मनाचे श्लोक माहिती असतील सगळ्यांना, शिकवले होते शाळेत तुम्हाला. मना सर्वदा भक्ती पंथेची जावे वगैरे, खूप सुंदर आहेत मनाचे श्लोक. छोटस पुस्तक मिळतं मनाचे श्लोकचं, ते सगळ्या लहान मुलांना आले पाहिजेत. तर त्यांनी प्रॅक्टिकल एज्युकेशन दिलं, म्हणजे लोकांना शिकवण दिली. आणि कशामधून दिली, तर दासबोध, करुणाष्टक, मनाचे श्लोक, हे जे ग्रंथ त्यांचे खूप, दासबोध हा रामदास स्वामींचा दासबोध हा ग्रंथ खूप प्रसिद्ध आहे. तर तुम्ही पण छोटे छोटे ही जी माहिती आहे दासबोधामध्ये काय आहे, भावार्थ दीपिका असेल किंवा तुकारामांची गाथा असेल, त्याचा ऍटलिस्ट तुम्ही सारांश तुम्हाला माहिती असला पाहिजे. तुम्ही त्याच्याविषयी थोडस गुगलवर जरी सर्च केलं तरी तुम्हाला त्याच्यावरून खूप सगळी माहिती मिळू शकते. असंच नाही की तुम्ही वाचायचा, पण get some information. He stated the importance of people's movement and organization and founded the चाफळ हे होतं. ही प्रपोगेटेड द वर्ष दिला होता. जसं आपण पाहतो की फिजिकल फिटनेसचं त्यांना ते जास्त शिकवण देत. म्हणजे हनुमान एक बलोपासनेचं एक चांगलं उदाहरण होतं, म्हणून त्यांनी ते भक्ती सुद्धा राम आणि हनुमानाची करत. ही ट्रॅव्हल्ड फार अँड वाईड टू प्रपोगेट हिज थॉट्स. त्यांनी खूप प्रवास केला, त्यांचे विचार पसरवण्यासाठी त्यांनी सुद्धा खूप महाराष्ट्रभर प्रवास केला. म्हणजे जसं विठ्ठल भक्तीचे वारकरी जे होते, वारकरी संप्रदायातले, ते विठ्ठल भक्तीवर भर देत, पण हे रामदास स्वामी जे होते ते राम आणि हनुमान भक्तीवरती त्यांची जास्त भक्ती होती. इन्स्पिरेशन फॉर इंडिपेंडन्स ड्युरिंग फॉरेन रूल. म्हणजे फॉरेन रूल त्यावेळेला आदिलशहाचं राज्य होतं आपल्या महाराष्ट्रावरती. ओके, मी स्क्रीन स्टॉप करते. आता समजलं का तुम्हाला संत रामदास स्वामींचं? रामदास स्वामींचं आलं लक्षात की व्हॉइस ब्रेक होत होता, परत सांगायचं का? कुणी पण मला माईक ऑन करून सांगा समजलं म्हणून किंवा नाही समजलं. टीचर रिपीट अगेन. ओके. सो हे समर्थ रामदास स्वामी जे होते त्यांनी फिजिकल फिटनेसवर जास्त भर दिला, बलोपासनेला जास्त महत्व दिलं. मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. म्हणजे मराठ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि महाराष्ट्र धर्माचा, आपला मराठी धर्माचा प्रसार केला पाहिजे महाराष्ट्रामध्ये, असं ते शिकवत. आणि त्यांचे जे गुड थॉट्स होते, त्यांचे चांगले विचार त्यांनी दासबोध आणि करुणाष्टक, मनाचे श्लोक याच्यामधून पसरवले. आणि त्यांनी एक स्वतःच एक ऑर्गनायझेशन म्हणजे संस्था स्थापन केली, समर्थ संप्रदाय म्हणून एक संस्था स्थापन केली. चाफळ हे त्याचं मुख्य केंद्र होतं. आणि ते मुख्यतः त्यांची भक्ती राम आणि हनुमानावरती होती. म्हणजे बाकीचे वारकरी संप्रदायातले विठ्ठल भक्तीवरती भर देतात, पण ते राम आणि हनुमान भक्तीवरती त्यांनी भर दिला होता जास्त, कारण ते बलोपासनेचं महत्व ते लोकांना सांगत. आणि हनुमान एक बलशाली होते, आपल्याला तर माहितीच आहे, त्यांनी पर्वत उचलला होता है ना. तर एक चांगलं उदाहरण होते हनुमान हे
बल किंवा शक्तीचे एक योग्य उदाहरण होते. म्हणजेच ते त्यांचा भर फिजिकल फिटनेसवर जास्त होता रामदास स्वामींचा. त्याच्यामुळे ते राम आणि हनुमानाची भक्ती करत. आणि त्यांच्या जो धर्माचा प्रसार आहे तो करण्यासाठी त्यांनी पूर्ण महाराष्ट्रभर भरपूर प्रवास केला. ही ट्रॅव्हल्ड फार अँड वाईड टू प्रपोगेट हिज थॉट्स. फार दूरपर्यंत त्यांनी त्यांचे विचार पसरवले. इन्स्पिरेशन फॉर इंडिपेंडन्स ड्युरिंग फॉरेन रूल. तर हळूहळू आता त्यावेळेला आदिलशाहीचं साम्राज्य होतं. आदिलशहानी ऑलरेडी औरंगजेब वगैरे आता आपण पुढे पाहणारच आहोत. तर ह्यांनी आपल्या महाराष्ट्रावरती राज्य त्यांचं स्थापन केलं होतं किंवा सत्ता त्यांनी त्यांची स्थापन केली होती. तर अशा ह्याच्यामध्ये हळूहळू इंडिपेंडन्स म्हणजे स्वराज्याचं हळूहळू विचारधारा रुजवायला चालू झाली होती. सच वॉज द पॉलिटिकल, सोशल, कल्चरल सिच्युएशन एक्सेट्रा. तर राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक अशा परिस्थितीमध्ये त्यांनी स्वराज्याचं आता हळूहळू बीज पेरायला चालू केलं होतं. इन महाराष्ट्र बिफोर द टाइम्स ऑफ शिवाजी महाराज. इन दॅट पिरियड महाराष्ट्र वॉज अंडर द कंट्रोल ऑफ आदिलशाही अँड अदर पॉवर्स. आदिलशाही, निजामशाही होते महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्र हा स्वतंत्र नव्हता. इवन सो सम पर्सनॅलिटीज अँड स्ट्रीम्स ऑफ थॉट वेअर ड्रीमिंग ऑफ फ्रीडम. आणि असं असताना सुद्धा आपण त्यांचे गुलाम झालो होतो ऑलरेडी, तरी सुद्धा काही जे लोक होते समाजातले, काही जे पर्सनॅलिटीज होत्या म्हणजे काही जे व्यक्तिमत्व होते, तर त्यांच्यामध्ये हा विचारधारा हळूहळू यायला लागली होती की आपण स्वराज्य आपलं परत मिळवलं पाहिजे, आपलं महाराष्ट्र स्वतंत्र केला पाहिजे, असा हळूहळू विचारधारा निर्माण झाली होती. अमॉंग देम शहाजी महाराज, who is considered to be the visionary of Swaraj, was the forefront. तर शहाजी महाराज जे शिवाजी महाराजांचे वडील होते, तर ते हळूहळू एक दूरदृष्टी, विजनरी म्हणजे एक संकल्पना त्यांच्या मनामध्ये आली होती की आता आपल्याला स्वराज्य मिळवण्याच्या कामामध्ये अग्रभागी राहायचंय आणि हळूहळू आपल्याला महाराष्ट्राला स्वराज्य परत मिळवण्यासाठी हळूहळू त्यांनी सुरुवात केली होती. म्हणजे त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचा महत्वाचा वाटा आहे, पण त्याची सुरुवात शहाजी महाराजांपासूनच झाली होती. आणि ती कशी झाली, शहाजी महाराजांनी तो पाया कसा रोवला, हळूहळू आपल्याला आदिलशाही, निजामशाही ह्यांना बाहेर हकलून द्यायचं होतं, तर त्यासाठी त्यांनी हळूहळू कसं हे केलं ते आता नेक्स्ट लेसन पासून आपल्याला पाहायला मिळणार आहे. ओके, ऑलरेडी बऱ्याच जणांनी होमवर्क केलेला आहे, तर ज्यांनी नाही केलाय त्यांनी कम्प्लीट करायचं आहे होमवर्क. आणि यावेळेस आपण संत रामदास स्वामी यांचं पाहिलंय. ऍक्च्युली हा जो पूर्ण एक्सरसाइज आहे, होमवर्क जो आहे, तो ऍक्च्युली मागच्याच ह्याच्यामध्ये जे आपलं शिकवून झालं होतं त्याच्यावरतीच होता. ह्या वेळेस आपण फक्त संत रामदास स्वामींचं पाहिलं ना. तर राईट द मिनिंग ऑफ विलेज, कसबा, परगणा. माहितीच आहे तुम्हाला व्हॉट इज विलेज. कसबा ह्या पार्ट मध्ये तुम्हाला कसब्याची डेफिनेशन मिळेल. परगणामध्ये परगणा म्हणजे इज द many villages together called pargana. Village is the small place or moja. Their officer, सरपंच was the ऑफिसर म्हणजे तिथले अधिकारी. किंवा मग एक्झाम्पल, विलेजेसचे एक्झाम्पल, कसब्याचे एक्झाम्पल, परगणा, परगण्याचे एक्झाम्पल. येथील सगळ्यांना देन बुद्रुक, बलूत, वतन याचे डेफिनेशन्स लिहायचे आहेत. बुद्रुक आणि खुर्द पाहिलं होतं, ओल्ड विलेज अँड त्याचं जे न्यू हे होतं त्या गावाच्या पुढे एक नवीन प्लेस तयार व्हायचं आणि त्याला चिटकून असायचं ते, म्हणून त्याला खुर्द बोललं जायचं. बुद्रुक आणि खुर्द. बलूत म्हणजे काय, वतन. वतन म्हणजे जागीर्स असायच्या ज्या जमिनी बक्षीस म्हणून दिल्या जायच्या. तर ते तुम्हाला फाइंड आउट करायचंय लेसन मध्ये आणि लिहायचंय. बलूत म्हणजे एक टॅक्स असायचा, कर. कर जो म्हणतो आपण महसूल, त्याला बोलतात बलूत.
देन नंतर पण फाइंड आउट अँड राईट, द ऑथर ऑफ अमृतानुभव, संत तुकाराम्स प्लेस, विमेन सन्स, हे सगळे संतांची लिस्ट होती. त्याच्यामध्ये विमेन संत कोणत्या होत्या? व्हाय वेअर डॉट्स. त्याच्यानंतर सगळ्या संतांच्या थोडं थोडं तुम्हाला 3 to 4 लाईन्स मध्ये एक्सप्लेन करायचंय. राईट अबाउट दीज पर्सनॅलिटीज अँड देन व्हाय वेअर ड्रॉट्स अ ग्रेट कॅलॅमिटी फॉर द पीपल. तर आपण तो 1630चा तो दुष्काळ पाहिला होता, तो एक्सप्लेन करायचा, त्याची माहिती द्यायची. कॅन वी स्टॉप नाउ or anybody have a doubt? Everybody is talented, nobody has a doubt, है ना? No doubt, okay. लेसन रीड करणार तर डाऊट येणार आहेत. नेक्स्ट टाइम लेसन रीड करायचा आहे. लेसन कंप्लीट झालाय आपला. सगळ्यांनी लेसन रीड करायचा आहे. ओके, रीड ऑल द 4 लेसन्स. ओके, बाय, गुड नाईट. Bye, ma'am. बाय बाय मॅम, गुड नाईट. बाय.